सर्वांना नमस्कार. सर्व पत्रकार बांधवांचं आजच्या या पत्रकार परिषदेत मी महेश करचे सहर्ष स्वागत करतो. अतिशय कमी वेळात बोलवून पण आपण या ठिकाणी आलात, मी आपला मनापासून आभार मानतो. जिल्हा परिषदची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर काही भूमिका मांडणं याच्या संदर्भात मी पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे. कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून मी काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवलेली आहे. कुकुडवाड जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही खरं तर जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेली आहे. जिल्ह्यातच नाही तर अगदी पश्चिम महाराष्ट्रात कुकुडवाड जिल्हा परिषद गट हा चर्चेत होता. या निवडणुकीमध्ये पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर झाल्याची चर्चा आहे आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं वास्तव आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. खरं तर माझ्यासारखा प्रामाणिक कार्यकर्ता, एक छोटा कार्यकर्ता या निवडणुकीला सामोऱ्या जात असताना ज्यावेळेला हे पैशाचं राजकारण होतं आहे, पुढच्या काळात हे राजकारण स्वच्छ करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी माझा निश्चितपणानं प्रयत्न राहील. कुकुडवाड जिल्हा परिषद गटाची निवडणूक होत असताना या गटातून जे उमेदवार निवडणूक लढवत होते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनिल देसाई या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले, मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर हे जे उमेदवार आहेत, अनिल देसाई असतील किंवा भाजपचे अरुणाबा गोरे असतील, या दोघांनी सुद्धा आता जाहीर केलं की आम्ही इथल्या भागाच्या विकासासाठी काम करणार आहे. मी त्यांच्या दोघांच्या भूमिकेचं स्वागत करतो. खरं तर आता निवडणूक होऊन गेलेली आहे. कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी, या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं मी या दोघांच्या भूमिकेचं स्वागत करतो. या निवडणुकीच्या दरम्यान या मान खटावचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे सन्माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी सोलापूरमध्ये प्रचार करताना त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की मी प्रत्येक जिल्हा परिषद गटाला 21 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. मी आपल्या माध्यमातून मंत्री जयकुमार गोरे साहेबांना आवाहन करतोय की मान खटाव ही आपली भूमी आहे, आपण या भागाचं प्रतिनिधित्व करता. जी आपण सोलापुरात घोषणा केली आहे तीच योजना मान खटावमध्ये आणि सातारा जिल्ह्यात राबवावी, प्रामुख्यानं मान खटावमध्ये राबवावी आणि इथल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटाला आपण 21 कोटी रुपयांचा निधी द्यावा. या ठिकाणी आपल्या पक्षाला चांगलं यश मिळालेलं आहे आणि ज्या ठिकाणी आपले उमेदवार पराभूत झाले त्या ठिकाणी सुद्धा मतदारांनी आपल्या उमेदवारांना चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती मतदान केलेलं आहे. त्यामुळे कोणताही मतभेद किंवा कोणताही भेदभाव न करता या सगळ्या जिल्हा परिषद गटांना, मान खटावच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटाला 21 कोटींचा निधी द्यावा, असं मी आपल्या माध्यमातून मंत्री जयकुमार गोरे साहेबांना आवाहन करतोय. आणि मला खात्री आहे की या पुढच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना इथं या भागाच्या विकासासाठी काम करण्यासाठी एकत्र यावं लागेल. जिथं हे विकासाच्या मुद्द्यावरती यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे, दोन्ही उमेदवार अनिल देसाई असतील किंवा अरुणाबा गोरे असतील, हे दोघं पण सत्तेत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही सत्तेत आहेत. त्यामुळं एक निवडून आले ते सत्तेत आहेत आणि जे दुसरे पराभूत जरी झाले असले तरी ते ग्रामविकास मंत्रीपद त्यांच्या कुटुंबात आहे, ते पण सत्तेत आहेत. पुढच्या काळात या भागाचा विकास करण्यासाठी ते कशा पद्धतीने करणार आहेत, काय करणार आहेत, त्याची निश्चित दिशा, कोणती कामं करणार आहेत आणि त्याची कालमर्यादा त्यांनी जाहीर करावी अशी मी त्यांना आवाहन करतोय. आणि या भागात जे काम होणार आहे आणि काय काम झालं पाहिजे या संदर्भात मी सुद्धा या कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी माझं सुद्धा योगदान देणार आहे. काय कामं झाली पाहिजेत आणि जी होणारी कामं आहेत ती सुद्धा गुणवत्तापूर्ण कशी होतील याच्यावरती माझं प्रामुख्यानं लक्ष असणार आहे. विकासाच्या कामात कसलंही राजकारण न करता माझं पूर्ण सहकार्य राहील. परंतु त्याचवेळी जर त्या कामात काही गोष्टी जर चुकीच्या घडत असतील किंवा त्याच्यात राजकारण घडत असेल आणि दर्जेदार कामं जर होणार नसतील तर त्याच्या संदर्भात वेळ प्रसंगी मी आंदोलनाची सुद्धा भूमिका घेणार आहे. आभारी आहे माझ्यासारख्या एका छोट्या आणि नवख्या कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. या पुढच्या काळात या भागात काँग्रेस पार्टी कशा पद्धतीने वाढेल याच्यासाठी माझा प्रयत्न राहील. त्याचबरोबर या निवडणुकीत ज्या मतदारांनी मला साथ दिली, माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यासोबत वेळ दिला प्रचारासाठी, त्या सगळ्यांचं, मतदारांचं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं, आपल्या सर्व पत्रकार बांधवांनी सुद्धा माझी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सुद्धा योगदान दिले. त्यामुळं आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद.